आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत. काही तुम्ही आरोप केलेत राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना कुठे बसवलं, यावरून काय आरोप आहेत तुमचे? हे बघा, हे कालच्या राहुल गांधी यांच्या बैठकीचे फोटो बाहेर आलेले आहेत. राहुल गांधी यांच्या बैठकीमध्ये 7व्या रांगेमध्ये, या ठिकाणी आपण पाहू शकता, 7व्या रांगेमध्ये या ठिकाणी कोपऱ्यात उद्धव ठाकरे यांना बसवलेलं आहे. 7व्या रांगेत. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की शिवरायांचा वारसा सांगतात, बाळासाहेबांचा वारसा सांगतात, आणि शेवटच्या रांगेत तुम्हाला बसवलं जातंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, एका पक्षाचा प्रमुख, ज्याचे 8 खासदार संसदेमध्ये आहेत, त्या नेत्याला 7व्या रांगेमध्ये पाठीमागे बसवलं जातंय. आणि ज्या पक्षाचे एक खासदार आहेत, कमल हसन असेल, मेहबूबा मुफ्ती त्या काश्मीरच्या आहेत, त्यांना पहिल्या दुसऱ्या रांगेत बसवलं जातंय. तुम्हाला पहिल्या रांगेत नाही बसवलं, दुसऱ्या रांगेत बसवायला पाहिजे, दुसऱ्या नाही तिसऱ्या रांगेत बसवायला पाहिजे. 7व्या रांगेत, पहिल्या 3 रांगांमध्ये, पहिल्या 5 रांगांमध्ये पण तुमचं स्थान नाही. हा अपमान या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा केलेला आहे. त्या ठिकाणी संजय राऊत बाजूला आहेत, त्यांनी प्रथम उठून त्या बैठकीमध्ये त्याचा निषेध करायला पाहिजे होता, पण त्यांनी निषेध केला नाही. कारण त्यांना काय घेणे देणे उद्धव ठाकरेंचा अपमान होतोय नाही होतोय, त्यांचं दुकान या ठिकाणी चालू आहे. आणि ते म्हणून एक मराठी माणूस म्हणून राहुल गांधी यांचा मी या ठिकाणी निषेध करतोय. तुम्ही काही ऐतिहासिक संदर्भ देताय, काय संदर्भाने सांगा? हे बघा, आमची शिवसेना हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या तत्वांवर, त्यांनी दिलेल्या मार्गावर बाळासाहेबांनी सुरू केला. या महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. याच दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी बोलवलं. पुरंदराचा तह झाल्यानंतर 4000 सरदारांच्या लाईनमध्ये जेव्हा त्यांना बसवलं, छत्रपती शिवाजी महाराज ताडकन उठले, त्या ठिकाणी निषेध केला आणि दरबाराच्या बाहेर गेले. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं हे मार्गक्रमण आहे. त्या मार्गक्रमणावर आमचा पक्ष निर्माण झाला होता. कोणी एकेकाळी आमच्या पक्षाचा नेता असलेल्या माणसाचा जो अपमान होतोय, राहुल गांधींनी अपमान केलेला आहे, याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय. आणि ही वेळ कुणामुळे आली याचं सुद्धा आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करणं गरजेचं आहे. सर, मवियाच्या नेत्यांनी असं सफाई दिलेली आहे. संजय राऊत म्हणाले तिथे काय असा काही प्रोटोकॉल नव्हता, शरद पवार पण स्वतः मागे जाऊन बसलेले होते, तर याचा एवढा इश्यू करण्याची आवश्यकता? प्रोटोकॉल? अरे, तुमची ती काय अलायन्स म्हणतात त्याची बैठक, सर्व घटक पक्षांची बैठक, त्या बैठकीमध्ये पहिल्या लाईनीत बसलेला, दुसऱ्या लाईनीत बसलेला उद्धव ठाकरे यांचा तुम्ही फोटो दाखवा, व्हिज्युअल दाखवा. बैठक सुरू झाली होती ना, मग बैठकीला उद्धव ठाकरे यांना 7व्या लाईनमध्ये बसवता? हे राजकारणामध्ये राजकीय प्रोटोकॉलही फार महत्वाचे असतात आणि त्या प्रोटोकॉलवरती राजकारण सुरू असतं. आता काय तुम्ही सांगताय? आणि संजय राऊत तर भांडी घासे आहेत हो, हे गांजा राऊत आहेत. पहिले शरद पवार साहेबांच्या घरची भांडी घासायचे, आता राहुल गांधींच्या घरची भांडी घासतायत. त्यांनी काय फरक पडतोय? उद्धव ठाकरे यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी संजय राऊत सारख्या मंडळींनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंवर ही वेळ आलेली आहे. कशी नशिबाने थट्टा मांडली, ही वेळ संजय राऊत सारख्या भांडीघाशांमुळे आलेली आहे. सर, आज उद्धव ठाकरेंना मागे बसवलं म्हणून तुम्ही त्यांच्या अपमानावर बोलताय, पण एकेकाळी ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेले होते, तेव्हा त्यांना उठावं लागलं, तर तुमच्या उठावामुळे उठावं लागलं. मग त्याविषयी काय सांगा? आमचा जो उठाव आम्ही झालेला आहे, हा उठाव तुम्ही हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसलात, राहुल गांधी यांच्या वळचणीला जाऊन बसलात. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे बोलत नव्हतात. हिंदू हृदय सम्राट हा शब्द बोलायला लाज वाटत होती, म्हणून आम्ही हा उठाव केलेला आहे. आणि आमच्या या उठाव जेव्हा अन्याय होतो तेव्हा उठाव होतो, बंड होतं. आणि आम्ही उठाव आणि बंड केलं, ते लोकांनी आम्हाला मान्यता दिली. 80 जागा आम्ही लढवल्या, 60 जागा निवडून आल्या. आपण 100 जागा लढवल्या, 20 जागा जेमतेम निवडून आल्या. लोकांनी आमच्या उठावाला पाठिंबा दिला होता, लोकांनी आमच्या बंडाला पाठिंबा दिला होता, शिवसैनिकांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. सर्व आमदार खासदार आमच्या समवेत होते. त्यांनी तुमच्या शिंदेच्या दौऱ्यावरही टीका केलेली होती कायम, दिल्ली दौऱ्यांवर, तर त्याबद्दल काय? आमच्या लोकांसागे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, ही परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर आली. ज्यावेळी शिंदे साहेब
त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला आले, अमित भाई शाह यांना भेटायला, त्यांनी आमच्यावर टीका केली, आम्हाला मिंदे म्हटले. परंतु त्याच नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधानी आपल्या खुर्चीच्या बाजूला खुर्चीवरती एकनाथ शिंदे साहेबांना स्थान दिलं, अमित भाई शहानी बाजूला स्थान दिलं. आणि आपण काय, आपली वेळ काय, आपण त्याच वेळी राहुल गांधींना भेटायला येता 7व्या लाईनमध्ये कुठेतरी कोपऱ्यात तुम्हाला बसवलं जातं. आता मिंदे कोण हे आता तुम्ही लक्षात घ्या. आपण मिंदे झालेले आहात, राहुल गांधींची मिंदेगिरी, आपण त्यांच्या उंबरठ्यामध्ये जाऊन बसलेला आहात. राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवरही चर्चा झाली असेल त्यात? हे बघा, त्यांची कशावर चर्चा झाली मला वाटत नाही त्यांच्याशी काही चर्चा झाली. ते म्हणाले स्वतंत्र बैठक झाली, वेगळी, घर दाखवलं. स्वतंत्र संजय राऊतांना घर दाखवलं असेल, कारण शेवटी त्यांना घरगडी म्हणूनच काम करायचंय. हे बघा, एखादा घरगडी म्हणून जर काम करत असेल तर त्याला घर पाहावं लागतं. कदाचित संजय राऊतांना ते दाखवलं असेल, त्यामुळे ते लोक सांगतायत. एखादा तरी मला फोटो, एखादा व्हिज्युअल्स की उद्धव ठाकरे बाजूला बसलेले आहेत, ती बैठक प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे एका लाईनीत बसलेले आहेत. उद्धव ठाकरे प्रमुख नेते आहेत ना, त्यांच्या त्या इंडिया आघाडीमधले प्रमुख नेते आहेत, त्या प्रमुख नेत्यांच्या लाईनमध्ये उद्धव ठाकरेंना बसवलेत. एक तरी फोटो, एक तरी व्हिज्युअल्स त्यांनी दाखवलं का सांगा. धन्यवाद सर. आपल्या सोबत होते खासदार नरेश म्हस्के, ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे उद्धव ठाकरेंचा अपमान झाला असं म्हणत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.